हॅलो, गुड मॉर्निंग. तर तुमचा असं भूताखेतावर विश्वास आहे का? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का जर देव आहे तो भूत पण आहे? तर माझा लय विश्वास आहे ह्या गोष्टीवर बरं का. कारण पहिल्यापासून एक तर आपण देवधर्म करणारेच लोक आहे ना, आपली देवावरती श्रद्धाच आहे पहिल्यापासून. कारण आपल्या आईवडिलांची पण होती, मग आपली पण आहे. पण ती एक जी गोष्ट राहते ना, नकारात्मक ऊर्जा किंवा असं भूतं घेतं, त्या गोष्टीला आपण लवकर मान्य नाही करते. पण मी त्या गोष्टीला पहिल्यापासून मानत येईल का जर देव आहे तर मग भूतं पण आहे. आणि त्याचाच एक असा अनुभव आला आहे ना आम्हाला नकारात्मक ऊर्जेचा, की मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही. अक्षरशः आम्ही एक 1.5 वर्ष त्या घरामध्ये काढले आणि ही गोष्ट आमच्या लक्षात आली का आपल्या ह्या घरात काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे. देवाच्या कृपेने ते आमच्या लवकर लक्षात आले. एवढं पण लवकर नाही, तरी पण 6-7 महिन्यानंतर आम्हाला ते कळलं की या घरात नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर सुरुवातीला तर सगळं काही नॉर्मल होतं. म्हणजे आमचं लग्न झालं, जस्ट आम्ही 4-5 महिने घरी होतो माझ्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही जळगावला शिफ्ट झालो. तर ही कहाणी जळगावच्या घरची बरं का. आणि तुम्हाला खरंच खोटं वाटेल, पण हे खरंच आमच्यासोबत घडलं आहे. आणि आमचा खरंच तेव्हापासून विश्वास आहे या गोष्टीवर की घरांवरती पण डिपेंड राहतं आणि घरांमध्ये सुद्धा काहीतरी दोष राहतं किंवा नकारात्मक ऊर्जा जे काही असेल ते असेल. तर स्टार्टिंगला ना मी दिवसभर घरीच असायचे. आमचे साहेब जॉबवरती जायचे. पण त्यांना ना इतकं थकल्यासारखं वाटायचं ना घरात आल्यानंतर. आणि एकदा ते घरात आले की त्यांना घराच्या बाहेरच जाऊ वाटत नव्हतं. म्हणजे किराणा आणायचा असो किंवा कुठं फिरायचं असो किंवा काही पण करायचं असो, पण ते एकदा घरात घुसले का डायरेक्ट त्यांचं घराच्या बाहेर निघायचं मनच करत नव्हतं. प्लस आमच्या सुट्ट्या पण एवढ्या पडायला लागल्या ना, काहीच कारण नव्हतं. हा थोडासा वर्कलोड होता त्यांना सुरुवातीला, पण एवढ्या सुट्ट्या पडायचो का एवढं काही हे नव्हतं. पण तरी पण आहे ना, इतक्या सुट्ट्या पडायच्या. आणि आजारी तर बापरे एवढे पडले. म्हणजे आम्ही त्या घरात जवळजवळ 1.5-2 वर्ष होतो ना. त्या 1.5-2 वर्षात त्यांना 2 का 3 वेळेस टायफॉईड झाला होता. चांगले 4-4, 5-5 दिवस ॲडमिट होते जळगावला, एकदा आमच्या गावाला लासलगावला. तर म्हणजे मी जास्त आजारी पडत नव्हते बरं का. पण माझ्यासोबत दुसरे किस्से व्हायचे. मी आजारी नव्हते पडत, ते आजारी व्हायचे. त्यांच्यासोबत ते तसं प्रकार नव्हता घडत. दोन्हीसोबत वेगवेगळे किस्से व्हायचे. आणि त्यांची ना कायम मानेत शीर भरायची. जी इथं मानेत शीर भरते ना, कायम मानेत शीर भरायची. 1-1.5 महिना झाला का मानेत शीर भरली, 1-1.5 महिना झाला का मानेत शीर भरली. आणि ती मानेत शीर आधी कधीच भरत नसं, आधी कधीतरी एखाद्या वेळेस भरेल असं त्यांच्या आयुष्यात. पण जसं आम्ही त्या रूमवर राहायला गेलो ना, कंटिन्यू त्यांची मान भरायची. कंटिन्यू एक तर मान भरायची, टायफॉईड व्हायचा किंवा विकनेस. आणि वजन तर त्यांचं जवळजवळ 8-10 किलो वजन कमी होऊन गेलं होतं तेवढ्या 4-5 महिन्यामध्येच. जेवण जात नव्हतं. घरात आली का चिडचिड व्हायची. आमचेसुद्धा वाद व्हायचे जास्त दोघां जणांचे बरं का. आमचं असं जमत नव्हतं. मग आम्हाला सुरुवातीला असं वाटायचं हां झालं आताच लग्न झालं आहे आपलं, एवढं लवकर नाही का एकमेकांना समजून थोडी येणार आहे. समोरच्याचे विचार वेगळे, आपले विचार वेगळे. आम्ही दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडं. म्हटलं जाणं मारते असंच काय असं. पण त्याचं खरं कारण तर वेगळंच काहीतरी निघालं. मग यांच्याच लक्षात यायला लागलं की काहीतरी दुसरंच काहीतरी मॅटर आहे. असं नको व्हायला. कंटिन्यू कसं काय आपण या घरामध्ये आल्यापासूनच आजारी राहतोय. आणि मग माझ्यासोबत काय व्हायचं माहिती आहे का, मी जास्त करून दिवसा झोपतच नव्हते. कारण मी आता पण झोपत नाही, मला दिवसा झोपायला आवडतच नाही, मला झोप जास्त नाही. पण मग तेव्हा काय करणार नाही का, तेव्हा मी स्केच पण बनवत नव्हते आणि व्हिडिओचा काही विषयच नाही, व्हिडिओ पण बनवत नव्हते. दिवसभर घरातच बसेल राहायची. मग कधीतरी दरवाजा वाजतो तर कधीतरी झोपायचा विषय यायचा. तर पण मी जेव्हा झोपायचे ना, झोप लागल्यानंतर आहे ना, मला असं फील व्हायचं का कोणीतरी येऊन डायरेक्ट माझ्या छातडावर बसतंय. तो स्लीप पॅरालिसिस असं काहीतरी प्रकार आहे तो. पण तो माझ्यासोबत त्याच्या आधी कधीच घडलेला नव्हता. आता ही घटना आहे जवळजवळ 3-3.5 वर्षापूर्वीची. तो प्रकार माझ्यासोबत आधी कधीच घडला नव्हता. कोणीतरी येतं डायरेक्ट तुमच्या छातीवर बसतंय. म्हणजे समोर कोण येतंय ते तुम्हाला दिसत नाही, पण तुम्हाला फील होतंय का कोणीतरी येतंय. असं काय म्हणतात त्याला, असं वाटतं ना आपल्याला का आपण नाही आहे घरामध्ये, अजून दुसरं कोणीतरी आहे. म्हणजे मी झोपेत राहायचे, पण ते प्रकरण मला तसं दिसायचं का मी झोपलेली आहे आणि कोणीतरी माझ्याकडे येतंय. येतानाचा माणूस कोण आहे ते काही दिसत नव्हतं. पण येऊन डायरेक्ट मला असं वाटायचं का माझ्या छाताडावर बसलंय कोणतरी, असं जडजड वाटायचं मला. मी अशी वरती बघायचे, कोणीच दिसत नव्हतं. आणि हे खरंच तुम्हाला खरंच विश्वास बसेल, माझं पण शिक्षण झालं आहे, मी पण शिकले, सवरलेली पोरगी आहे. तरी पण आले एवढंच नाही, त्यांच्या मनात कायम असे विचार यायचे का जॉब सोडून द्यावा की काय, जॉबवरती डायरेक्ट मन लागत नव्हतं. एकदा तर माझ्यामध्ये डायरेक्ट रिझाईन तयार करून घेऊन गेले होते, फक्त रिझाईन सबमिट करायचं होतं. आणि रोज कंपनीत गेले की मला मेसेज करायचे की आशा मी आज जॉब सोडतो बरं का, नाही आपण घरीच जाऊ, घरीच काहीतरी करू. असे विचार यायचे त्यांच्या मनात, एकदम वाईट वाईट विचार यायचे. आणि त्यांच्याच वेळात नाही, इव्हन माझ्या बी मनात काही ना काहीतरी असे विचार येतच राहायचे. आणि आम्हाला जेव्हा ते कळलं ना त्या गोष्टींबद्दल, तर त्याच्यात असं बी आम्हाला कळलं की
त्या गोष्टींचा एवढा परिणाम होतो ना, कधी कधी जो मेन लीडर राहतो घरातला, म्हणजे जो मेन माणूस राहतो, कर्ता पुरुष, तो आत्महत्यासुद्धा करत असतो. आत्महत्येची सुद्धा त्याच्या डोक्यात विचार येत असत्या. म्हणजे त्या लेवलपर्यंत गेलेलो होतो आम्ही. पण फक्त यांच्या मनात कधी तसे विचार आले नाही. पण बाकीचं सगळं आमच्यासोबत घडलं. पोरगं काही मला माझं बसून देईना. झोपेल होता बरं का, नाही तेव्हा तो 4-4, 5-5 तास झोपतो आणि आज तो 2 तास सुद्धा झोपेल नाही, सारखा उठून राहिला. हाय कर चालतं यांना आता आलं असतं. नाही करायचं हाय, नाही करायचं, कर ना, कर फोनमध्ये पाहून हाय कर चाल. बरं समोर हाय कर, ए वा 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 वा, छान. आता समोर सांगून देतो का नाही काय माहिती, पण तरी पण सांगते मी कुठपर्यंत आले होते. हां, मला असं वाटायचं कोणतरी डायरेक्ट माझ्या छाताडो येऊन बसले. आणि मग असं कायम होत गेलं बरं का. मी जेव्हा झोपायचे मला असं फील व्हायचं का कोणीतरी आहे, म्हणजे कोणीतरी आपल्या घरामध्ये येतं आहे मला, ते तसं फील व्हायचं. आणि मी एवढी घाबरायचे लिटरली. पण मी किती प्रयत्न केला ना, मला उठता येत नव्हतं. समू ट्रायपॉड हात लावू नको, तू पेन्सिल खेळ, पेन्सिल खेळ, ट्रायपॉड हात लावू नको. समोर ट्रायपॉड अजिबात सहन होत नाही. हां, मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की माझ्यासोबत असं होतं आहे. मग त्यांनी पण ते म्हणजे लक्ष दिलं त्या गोष्टीवरती, हा काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण त्यांना पण वाटायचंच ना. आणि अजून एक आहे ना, त्यांना कायम असा घरात जळल्यासारखा वास यायचा. नको मला कधीच येत नव्हतं. पण मला काय वाटत माहिती, कारण आम्ही जळगावला होतो, तिथं वांग्याचं भरीत लय फेमस आहे आणि ते लोक कायम वांग्याचं भरीत बनतच राहतात. मला असं वाटायचं का अरे बाबा ते वांगे भुजायचा वास असेल, भाजायचा, तर तसं काही नाही. पण नाही, ते त्यांना कायम त्या घरात असा जळल्यासारखा वास येतो. मग नंतर जरा जास्तच लक्ष दिलं आम्ही त्या गोष्टीकडे, कारण आम्हाला खूप प्रॉब्लेम यायला लागले. नंतर मी पण जरा आजारी पडायला लागले. आणि ते तो कंटिन्यू इतके आजारी पडायचे आणि त्याला घराच्या बाहेर निघून नव्हतं वाटत. आणि त्या घरात आम्ही ना जवळजवळ 1.5 वर्ष होतो. आणि 1.5 वर्षात आम्ही 0 रुपये इन्व्हेस्टमेंट किंवा मग काय म्हणतात सेविंग केली असेल, इन्व्हेस्टमेंटने सेविंग केली असेल, आमची काहीच सेविंग झाली नाही. लाखो रुपये आले आणि गेले, कुठं गेले आम्हाला कधीच कळालं नाही. खर्च तर आमचा काहीच नव्हता, कारण आम्ही कुठंच फिरायला जात नव्हतो, आम्हाला कुठं जाऊ बी वाटत नव्हतं. आणि ना आम्ही खाणारे पिणारे, ना माझ्या मस्ती करणारे. इथं तर नाशिकमध्ये आल्यापासून आम्ही लय माझ्या मस्ती केली, पण जळगावला आम्ही अजिबात काहीच केलं नाही. आम्ही पूर्ण महिनाभर घरातच बसेल राहायचो. घराच्या बाहेर पडायचं तर फक्त डीमार्टला जायचो बाजार भरण्यासाठी, भाजीपाला आणण्यासाठी. बाकी आम्ही फिरणं काहीच केलेलं नाही. तरी पण 1 रुपया आमचा साचला नाही आमच्याजवळ. ते एक होतं का आमचा पैसा टिकत नव्हता, प्लस जो पैसा होता आमचा तो पैसा बी गेला. आणि आजार, त्यांचा आजार आणि माझ्यासोबत जे काही प्रकार घडायचे, त्याच्यानंतर मग आम्ही सर्च केलं मोबाईल तसं यूट्यूबवरती. मग बऱ्यापैकी कळलं आम्हाला का नाही, ह्या घरात 100% नकारात्मक ऊर्जा आहे. आणि आमचंच नाही, जे आमचे ओनर होते म्हणजे त्या घराचे, ते पण आमच्या खालीच राहायचे. ते खाली राहायचे ग्राउंड फ्लोअरला आणि आम्ही वरती 1 BHK जो होता त्याच्यात राहायचो. तर ते तर बापरे, म्हणजे त्यांची तेवढी दशा झाली होती. म्हणजे अक्षरशः आम्ही जेव्हा रूम सोडली ना, तर त्यांनी त्यांच्याकडचं सोनं नाणं विकलेलं होतं. त्यावेळेला सोनं नाणं विकलेलं होतं, जेवढं होतं तेवढं. त्यांची 4 व्हीलर गाडी ती विकली होती कर्जापायी. इतकं त्यांच्याकडे जवळजवळ 10-11 लाख कर्ज माझ्या मते आहे केलं होतं. एवढं कर्ज झालेलं होतं त्या माणसाकडे. आणि त्यांची सुद्धा एवढी वाईट दशा झालेली होती ना, त्यांच्या घरात सुद्धा काहीच चांगलं चालू नव्हतं. रोज भांडणं राहायचं त्यांच्या घरामध्ये, रोज भांडणं मारामाऱ्या. आणि आमच्या पण इथं असाच प्रकार घडायला लागले, फक्त भांडणं कमी होते, मारामाऱ्या नव्हत्या एवढंच. पण आम्ही लई बरबाद झालेलो होतो बरं का. ते बरं झालं आमच्या वेळेत ती गोष्ट लक्षात आली. आणि मग यांनी कुठेतरी वाचलं होतं गणपती स्तोत्राविषयी, का त्यांना कुठं माहीत पडलं का गणपती स्तोत्र वाचा, चांगलं राहतं, 5-6 महिन्यात रिझल्ट भेटेल. आणि मग यांनी वाचायला सुरुवात केलं. मग हळूहळू कसं तरी ते कमी होत गेले ते प्रकार. आणि आम्हाला जेव्हा ती गोष्ट कळली त्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे, तेव्हा लगेच आम्ही त्या रूम मालकाला सांगितलं की आम्हाला ही रूम सोडायची. पण अक्षरशः आम्ही 2-3 वेळेस त्यांना सांगितलं, पण आम्हाला ती रूम सोडता आली नाही. काही ना काहीतरी मधीच काय म्हणतात त्याला अडथळे यायचे आणि आम्हाला ती रूम सोडताच येत नव्हती. अशी जवळजवळ 5-6 महिने तर अशीच लोटले ती रूम. बरोबर, ती रूम आमच्या जेणे डायरेक्ट सुटतच नव्हती. कर बंद करायचं आहे तुला, कर बंद असतं ना मारून. ती रूम आमच्या जेणे सुटतच नव्हती. इकडेचा मग जेव्हा हे गणपती स्तोत्र वाचायला लागले ना, त्याच्यानंतर माझ्या मते करेक्ट 6 महिने कंप्लीट झाले होते का होणार होते. आणि आमची ती रूम सुटली म्हणजे आम्ही डायरेक्ट रूम सोडली. हां एकच आपण फोनमध्ये पोहोचा. नाही बोलायचं का माझ्याशी? बोलायचं नाही माझ्याशी? मम्माशी बोलायचं नाही तुला?
चल इकडे चाल. समूला राग आलाय. समज म्हणलं असे तुम्हाला घेऊन बस. चाल ना, घेऊन बस बी. आणि त्याला हे ट्रायपॉडला ओढायचंय आणि तो व्हिडिओ जो चालू आहे ना कॅमेरा ऑन ऑफ करायचा आहे त्याला, व्हिडिओ ऑन ऑफ करायचा आहे त्याला. बरोबर ना? हा असं मला बोलून देते म्हणून आज झोपल्यानंतर मी बोलायचा प्रयत्न करते, व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते, त्याच्यातही लगेच उठून जातं. काय काय आणि आम्हाला कदाचित ही गोष्ट कळलीच नसती का घरांमध्ये पण प्रॉब्लेम राहतो असं तसं. पण त्याच्यानंतर आम्ही जेव्हा रूम चेंज केली ना, 1 BHKच होता तो. काही नको 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 बाळा, इकडे चल आपण इकडे बसून पाहू. तर 1 BHKच होती. त्यानंतर म्हणजे जी आम्ही रूम चेंज केली ना ती खरंच आम्हाला एवढी भारी ठरली ना आमच्यासाठी. 2 वर्षात आमचं एवढं काय काय झालं. आमच्या साहेबांचं 2-4 वेळेस इन्क्रीमेंट होऊन गेलं त्या 2 वर्षामध्ये अनएक्सपेक्टेड रित्या. कारण प्रमोशन तर किंवा हे काय म्हणतात त्याला इन्क्रीमेंट एकदाच होत असतं वर्षातून, पण ते दोनदा झालं. आणि आमच्या घरात जी काही छोटी मोठी वस्तू होती म्हणजे रॅक झालं, टेबल झालं, वॉशिंग मशीन झालं, आम्ही न्यू बाईक घेतली, सगळं आम्ही जी रूम चेंज केली ना त्यानंतर त्या रूमवरती एवढं सगळं चांगलं झालं ना. नाही हे आजारी पडत होते. यांच्या सुट्ट्या तर नव्हत्याच पडत, सुट्ट्या तर कधीच पडल्या नाही. आणि मी पण कधी आजारी पडले नाही, काही नाही. त्याच रूमवरती मला समूह पण झाला. आणि खरंच ती रूम आमच्यासाठी एवढी चांगली ठरली ना, त्याच्यामुळं आमचा त्या गोष्टीवरती खूप विश्वास आहे का घरांमध्ये सुद्धा वास्तुदोष वगैरे काहीतरी राहत असेल किंवा काही नकारात्मक ऊर्जा जी काही असेल ती. पण हां असू गेली का असू दे. पण तुम्ही जर कधी पण कुठं गेले ना, समजा तुम्ही जर रेंटेड लोक आहे तर समोरचं घर कसं असेल काय असेल, त्या ओनरनं तिची पूजा विजा करायला असेल नसेल तुम्हाला माहिती, तर आपल्याला काही ते माहीत नसतं. आपण जर विचारलं ना कधी कधी समोरचे लोक सांगत नाही. त्याच्यामुळं आपण जर कुठं पण जाल ना ते गोष्ट लक्षात ठेवायची. जर तुम्ही रेंटनं राहत असाल तर त्या घरात जर राहायचं असेल तुम्हाला गणेश पूजन आणि कलश पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला पण नाही माहीत नव्हतं. यांचा एक मित्र होता ब्राह्मण, त्यांनी सांगितलं कुठं पण तुम्ही राहणार असाल ना आधी गणेश पूजन आणि कलश पूजन करायचं, मगच त्या घरामध्ये राहायला सुरुवात करायची आणि त्याचा खरंच फरक पडतो. तर अशी होती स्टोरी. आणि ती स्टोरी खरंच लई भयानक होती. आम्ही जे 1.5 वर्ष राहिलो त्या घरामध्ये एवढे वाईट दिवस बघितले ना आम्ही, एवढे वाईट दिवस गेले ना आमच्यासोबत ते आम्हालाच माहिती. त्याच्यामुळं ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवा की नकारात्मक ऊर्जा वगैरे राहते. आणि लवकरच लक्ष द्यात जा या गोष्टींकडं. म्हणजे तुमच्यासोबत जर असं काही होत असेल ना, कंटिन्यू आजारी पडणं वगैरे किंवा मग लॉस होणं कशात तरी, असे प्रकार जर घडत असतील ना तर नक्की तुम्ही समजून जा का त्या घरात नक्की काहीतरी वाईट आहे. तर बस माझं सांगायचं हेतू एवढंच होता की असे काही प्रकार राहत्या, या गोष्टीवरती विश्वास ठेवा. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. शमू चल बाय बाय करच्या. बाय 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 बाय.